हेलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर डीएफ ब्लॉक एलिमेंट ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर आहे 29 आणि आता आपण या लेक्चर मध्ये लक्षामध्ये घेणार आहोत रिएक्शन्स ऑफ KMnO4। पहिली रिएक्शन आहे ॲक्शन ऑफ हीट ऑन पोटॅशियम परमॅंगनेट। Potassium permanganate, when strongly heated, it gives potassium magnate, that is K2MnO4. This K2MnO4 when strongly heated up to red heat, then it undergoes decomposition and it gives us K2MnO3 with the liberation of oxygen gas. Action of hydrogen gas on potassium permanganate. Potassium permanganate when strongly heated with a hydrogen gas, then we get KOH MnO along with H2O. Then action of cold and concentrated sulfuric acid on potassium permanganate. Potassium permanganate when reacts with a cold and concentrated sulfuric acid, then we first of all get manganese heptoxide, which is an explosive oil. This manganese heptoxide when further heated, then we get manganese dioxide. आपल्याला manganese dioxide मिळाल्याचं दिसून येतं. Further action of hot and concentrated sulfuric acid on potassium permanganate. Potassium permanganate when heated with a hot and concentrated sulfuric acid, then we get potassium sulfate, manganese sulfate, water with the liberation of oxygen gas. जेव्हा KMnO4 हा कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत रिॲक्ट होतो तेव्हा आपल्याला मिळत असतो पहिले मॅग्नीज हेप्टॉक्साइड आणि त्यानंतर मिळत असतो मॅग्नीज डायऑक्साइड। तेच पोटॅशियम परमॅंगनेट जेव्हा हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत रिॲक्ट होतो तेव्हा आपल्याला K2SO4 MnSO4 वॉटर आणि लिबरेशन ऑफ ऑक्सिजन गॅस झाल्याचं दिसून येतं। ज्या वेळेला कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आहे तेव्हा ऑक्सिडेशन स्टेटमध्ये काय चेंज होतो ते बघायचं आहे। आपल्याला माहिती आहे KMnO4 मध्ये +7 असते, या ठिकाणी सुद्धा Mn2O7 मध्ये सुद्धा +7 ऑक्सिडेशन स्टेट आहे, कारण -14 याची होईल म्हणजे 2 मॅग्नीजची 14 मॅग्नीजची +7 आणि MnO2 मध्ये ती आहे +4 म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस फ्रॉम +7 टू +4। या ठिकाणी जो चेंज आहे तो +7 चा +2 मध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणजे हॉट कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड मध्ये +7 चेंजेस टू +4 आणि KMnO4 गिव्स Mn2O7 अँड देन इट गिव्स MnO2। या ठिकाणी KMnO4 गिव्स MnSO4, बरोबर आहे। फर्दर ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट इन न्यूट्रल मीडियम। पोटॅशियम परमॅंगनेट वी नो दॅट इट इज अ गुड ऑक्सिडायझिंग एजंट। तो न्यूट्रल मीडियम मध्ये कशा पद्धतीने ऑक्सिडायझिंग एजंट प्रॉपर्टीज दाखवतो ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे। पोटॅशियम परमॅंगनेट व्हेन रिॲक्ट्स विथ मॅग्नीज सल्फेट, then this potassium permanganate oxidizes manganese sulfate into manganese dioxide। तो मॅग्नीज सल्फेटला मॅग्नीज डायऑक्साइड मध्ये त्याचा ऑक्सिडेशन करतो। हियर मॅग्नीज सल्फेट गेट ऑक्सिडाइज्ड टू मॅग्नीज डायऑक्साइड। ऑक्सिडेशन स्टेट मधला चेंज काय आहे? MnSO4 मध्ये +2 आहे, MnA2 मध्ये +4 आहे। +2 चेंजेस टू +4 म्हणजे या ठिकाणी ऑक्सिडेशन झाल्याचं दिसतं आणि हे ऑक्सिडेशन पोटॅशियम परमॅंगनेटनी न्यूट्रल मीडियम मध्ये घडवून आणलेलं आहे। पोटॅशियम परमॅंगनेट ऑक्सिडायझेस पोटॅशियम आयोडाइड टू पोटॅशियम आयोडेट। या ठिकाणी आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे, तर इथे KiO3 मध्ये जर का आपण बघितलं तर कशा पद्धतीने काढता येईल? पोटॅशियमची +1 आहे, 3 ऑक्सिजनची -6 आहे म्हणजे आयोडीनची +5 आल्याचं दिसेल। तर हियर ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस फ्रॉम -1 टू +5, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे ऑक्सिडेशन झाल्याचं आपल्याला दिसून येतं। या दोन्ही रिएक्शन मध्ये पोटॅशियम परमॅंगनेट ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट इन न्यूट्रल मीडियम अँड इट ऑक्सिडायझेस मॅग्नीज सल्फेट टू मॅग्नीज डायऑक्साइड where oxidation state changes from +2 to +4 and oxidizes potassium iodide to potassium iodate
पोटॅशियम आयोडाईड आहे Ki आणि पोटॅशियम आयोडेट आहे KiO3. हिअर द ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस फ्रॉम -1 to +5. आता आपल्याला पोटॅशियम परमॅग्नेट हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून अल्कलाइन मीडियममध्ये आणि ॲसिडिक मीडियममध्ये कसा काम करतो ते लक्षामध्ये घ्यायचं आहे. आता आपल्याला कन्सेप्ट लक्षामध्ये घ्यायची आहे. ऑक्सिडायझिंग एजंट प्रॉपर्टी ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट इन अल्कलाइन मीडियम. पोटॅशियम परमॅग्नेट इन अल्कलाइन मीडियमला आपण बेअर्स रिएजंट असं म्हणत असतो. अल्कलाइन मीडियममध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा हा जो पर्पल कलरचा पोटॅशियम परमॅग्नेट आहे, इट इज फर्स्ट ऑफ ऑल रिड्यूस टू ग्रीन कलर पोटॅशियम मॅग्नेट अँड देन रिड्यूस टू मॅग्नीज डायऑक्साइड विच इज कलरलेस. या ठिकाणी चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट +7 चा +6 आणि शेवटी +6 चा या ठिकाणी +4 झाल्याचं आपल्याला दिसून येतं. इथे पहिल्या स्टेपमध्ये KMnO4 कोणामध्ये कन्व्हर्ट होतोय K2MnO4 आणि मग K2MnO4 कोणामध्ये कन्व्हर्ट होत असतो MnO2 मध्ये कन्व्हर्ट होत असतो. जर का आपण नेट आयोनिक रिॲक्शन अल्कलाइन पोटॅशियम परमॅग्नेटची बघितली तर ती या पद्धतीची येईल. हा जो पोटॅशियम परमॅग्नेट आहे इट फायनली गेट कन्वर्टेड इनटू मॅग्नीज डायऑक्साइड विथ nascent oxygen, and these nascent oxygen are responsible for the oxidation of others, and that's why the potassium permanganate acts as a oxidizing agent. हा जो पोटॅशियम परमॅग्नेट आहे हा मॅग्नीज डायऑक्साइड मध्ये जेव्हा कन्व्हर्ट होतो अल्कलाइन मीडियम मध्ये, हा नेसंट ऑक्सिजन प्रोड्यूस करत असतो आणि या नेसंट ऑक्सिजनच्या मदतीने आपण इतरांचं ऑक्सिडेशन करू शकतो आणि म्हणजेच पोटॅशियम परमॅग्नेट हा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो आणि ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून तो काम करत असतो. पहा या ठिकाणी इथिलीन घेतला. इथिलीनची आपण अल्कलाइन पोटॅशियम परमॅग्नेट सोबत जेव्हा रिॲक्शन करतो तेव्हा आपल्याला मिळत असतो इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ऑन ऑक्सिडेशन बाय अल्कलाइन पोटॅशियम परमॅग्नेट देन वी गेट इथिलीन ग्लायकॉल. टोल्यून ऑन ऑक्सिडेशन बाय अल्कलाइन पोटॅशियम परमॅग्नेट देन वी गेट बेन्झोइक ॲसिड. तर नायट्रोटोल्यून गिव्स अस नायट्रोबेन्झोइक ॲसिड. बघा जर का MCQच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवणं आहे की अल्कलाइन KMnO4 ऑक्सिडायझेस इथिलीन टू इथिलीन ग्लायकॉल, टोल्यून टू बेन्झोइक ॲसिड, नायट्रोटोल्यून टू नायट्रोबेन्झोइक ॲसिड. ज्यावेळेला MCQचा मुद्दा असतो तेव्हा बॅलन्स रिॲक्शन लक्षात ठेवण्याची गरज नाही. त्यावेळेला नुसतं रिॲक्टन आणि प्रॉडक्ट लक्षामध्ये ठेवा. म्हणजे नीट जेई करता तुम्हाला यातला कोणता भाग महत्त्वाचा लक्षात ठेवावा लागेल. पहिला मुद्दा अल्कलाइन KMnO4 म्हणजे बेअर्स रिएजंट आहे. दुसरा मुद्दा जेव्हा अल्कलाइन KMnO4 ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो पहिले तो रूपांतर होतो K2MnO4 म्हणजे पोटॅशियम मॅग्नेट आणि मग कन्वर्ट होतो MnO2. इथे ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते +7 to +6, +6 to +4. कलर चेंज होतो पर्पल टू ग्रीन, ग्रीन टू कलरलेस. आणि हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून जेव्हा काम करतो हा ऑक्सिडेशन करतो इथिलीनचं इथिलीन ग्लायकॉलमध्ये, टोल्यूनचं बेन्झोइक ॲसिडमध्ये, नायट्रोटोल्यूनचं नायट्रोबेन्झोइक ॲसिडमध्ये. ओके, तर दिस इज अबाउट द ऑक्सिडायझिंग एजंट प्रॉपर्टी ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट इन अल्कलाइन मीडियम विच इज कॉल्ड ॲज बेअर्स रिएजंट. आता आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट प्रॉपर्टी ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट इन ॲसिडिक मीडियम लक्षामध्ये घ्यायचं आहे. आता जेव्हा ॲसिडिक मीडियममध्ये आपण पोटॅशियम परमॅग्नेटला घेतो तेव्हा KMnO4 आणि H2SO4 मध्ये रिॲक्शन होऊन आपल्याला पोटॅशियम सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, वॉटर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नेसंट ऑक्सिजन मिळत असतात. आणि या नेसंट ऑक्सिजनच्या मदतीने आपण वेगवेगळ्या केमिकलचं ऑक्सिडेशन करणार आहे आणि हा पोटॅशियम परमॅग्नेट ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून मग काम करणार आहे. या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते +7 to +2. +7 to +2 KMnO4 becomes MnSO4. बरोबर. आता ज्या वेळेला ऑक्झॅलिक ॲसिडची आपण ॲसिडिक पोटॅशियम परमॅग्नेट सोबत रिॲक्शन घेतो देन ऑक्झॅलिक ॲसिड गेट ऑक्सिडाइज टू कार्बन डायऑक्साइड.
ऑक्झॅलिक ॲसिडचं ऑक्सिडेशन होऊन आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळत असतो. तर हायड्रोजन परऑक्साईड गेट ऑक्सिडाइज टू ऑक्सिजन. हायड्रोजन परऑक्साईड व्हेन रिॲक्ट्स विथ ॲसिडिक पोटॅशियम परमॅग्नेट देन हायड्रोजन परऑक्साईड गेट ऑक्सिडाइज टू ऑक्सिजन. फेरस आयन on oxidation by acidic potassium permanganate, then ferrous ion get oxidized to ferric ion. Hydrogen sulfide on oxidation by acidic potassium permanganate, then hydrogen sulfide get oxidized to sulfur. इथे ferrous ion oxidized to ferric ion, हायड्रोजन सल्फाइड ऑक्सिडाइज टू सल्फर. पहिल्या रिॲक्शन मध्ये ऑक्झॅलिक ॲसिड ऑक्सिडाइज टू कार्बन डायऑक्साईड. नंतर या ठिकाणी हायड्रोजन परऑक्साईड गेट ऑक्सिडाइज टू ऑक्सिजन. पुढल्या याच्यामध्ये पोटॅशियम नायट्राइट गेट ऑक्सिडाइज टू पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम आयोडाइड गेट ऑक्सिडाइज टू आयोडीन. हियर सल्फर डायऑक्साइड गेट ऑक्सिडाइज टू सल्फ्युरिक ॲसिड. सोडियम सल्फाइड गेट ऑक्सिडाइज टू सोडियम सल्फेट. नंतर हायड्रोजन हॅलाइड, it may be HCl, HBr or HI, get oxidized to halogen. तुम्हाला या ठिकाणी या रिॲक्शन्स तर लिहून बघाव्या लागतीलच, पण पहिल्यांदा काय करायचं, डायरेक्ट रिॲक्शन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. पहिले लक्षात घ्या, ॲसिडिक पोटॅशियम परमॅग्नेट हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करणार आहे. या ठिकाणी पोटॅशियम परमॅग्नेटचं म्हणजेच KMnO4चं रूपांतर MnSO4 मध्ये होणार आहे. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट +7 ची +2 होणार आहे आणि हा 5 नेसंट ऑक्सिजन तयार करणार आहे. आणि या नेसंट ऑक्सिजनच्या मदतीने या सगळ्यांचं आपण ऑक्सिडेशन करू शकणार आहोत. मग पहिल्या स्टेपमध्ये फक्त कोणाचं ऑक्सिडेशन होऊन काय मिळतो एवढंच लक्षात ठेवा. पहिले ऑक्झॅलिक ॲसिड गिव्स कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन परऑक्साइड गिव्स ऑक्सिजन, फेरस आयन गिव्स फेरिक आयन, हायड्रोजन सल्फाइड गिव्स सल्फर, पोटॅशियम नाइट्राइट KNO2 गिव्स पोटॅशियम नाइट्रेट KNO3, पोटॅशियम आयोडाइड गिव्स आयोडीन, सल्फर डायऑक्साइड गिव्स सल्फ्युरिक ॲसिड, सोडियम सल्फाइड गिव्स सोडियम सल्फेट अँड हायड्रोजन हॅलाइड गिव्स हॅलोजन. हे पहिले लक्षात ठेवा. आणि एकदा का तुम्हाला हे कन्व्हर्शन लक्षात आलं की नीट JEE करता तर एवढंच आवश्यक आहे, रिॲक्शनची गरज नाही आहे. पण बोर्डा करता आपल्याला रिॲक्शनची आवश्यकता आहे. मग त्याकरता तुम्हाला रिॲक्शन्स ज्या आहेत या लिहून बघाव्या लागतील. ठीक आहे की नाही. मग आता आपण 3 मुद्दे या ठिकाणी बघितले आहेत. एक तर पहिले रिॲक्शन्स ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट बघितल्या आणि त्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले. पहिला मुद्दा ऑक्सिडायझिंग एजंट प्रॉपर्टी ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट इन न्यूट्रल मीडियम, मग अल्कलाइन मीडियम आणि मग ॲसिडिक मीडियम. आणि वेगवेगळ्या रिॲक्शन्स आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेल्या आहेत. रिॲक्शन्स या लिहून पाहाव्या लागतील तेव्हा डोक्यामध्ये बसतील. पहिल्या स्टेजमध्ये पूर्ण रिॲक्शन न लिहिता ज्याचं ऑक्सिडेशन होत आहे तो आणि त्याचं ऑक्सिडेशन होऊन कोण मिळतो ते लक्षामध्ये ठेवा. जसं या ठिकाणी इथिलीन गिव्स इथिलीन ग्लायकॉल, इथिलीन गिव्स इथिलीन ग्लायकॉल, टोल्यून गिव्स बेन्झोइक ॲसिड, नायट्रोटोल्यून गिव्स नायट्रोबेन्झोइक ॲसिड. असं आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणार. इथे सुद्धा कसं लक्षात ठेवायचं मी सांगितलेलं आहे. आणि नंतर मग पुढच्या स्टेपमध्ये हे लक्षात राहिलं की पुढच्या स्टेपमध्ये त्या रिॲक्शन्स लिहून बघाव्या लागतील, म्हणजे त्या सुद्धा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेकरता लक्षामध्ये राहू शकतील. शेवटी आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा अजून या ठिकाणी लक्षामध्ये घेणं आहे की पोटॅशियम परमॅग्नेट हा आपण वेगवेगळ्या मीडियममध्ये ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून बघितलेला आहे. एक स्पेसिफिक रिॲक्शन बघा, पोटॅशियम आयोडाईडचं आपण ऑक्सिडेशन करणार आहे. पोटॅशियम आयोडाईडचं ऑक्सिडेशन करणार आहे पोटॅशियम परमॅग्नेटच्या मदतीने. पण जर का इन न्यूट्रल मीडियम तुम्ही केलं तर पोटॅशियम आयोडाईड गेट ऑक्सिडाइज टू पोटॅशियम आयोडेट आणि त्याच पोटॅशियम आयोडाईडचं ऑक्सिडेशन तुम्ही पोटॅशियम परमॅग्नेटनीच पण इन ॲसिडिक मीडियममध्ये जर का केलं तर पोटॅशियम आयोडाईड गेट ऑक्सिडाइज टू आयोडीन. बघा, पोटॅशियम आयोडाईडचं ऑक्सिडेशन करणार आहे, ऑक्सिडेशन KMnO4च करणार आहे. पण न्यूट्रल मीडियममध्ये केलं तर याचं ऑक्सिडेशन होऊन पोटॅशियम आयोडेट मिळतो आणि ॲसिडिक मीडियममध्ये जर का ऑक्सिडेशन केलं तर पोटॅशियम आयोडाईडचा आयोडीन मिळतो. हा मुद्दा MCQच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तो लक्षामध्ये ठेवा.